पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नाशिक दौरा, मोदींचा रोड शो होणार। रामकुंड आणि काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेणार। 27व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन। नाशिकमध्ये होणाऱ्या युवा महोत्सवात देशभरातील सुमारे 7,500 युवक सहभागी होतील। पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावरही 30,500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार। पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याची वेळ बदलली। दुपारी 12:15च्या ऐवजी मोदी सकाळी 10:15 वाजता नाशिकमध्ये दाखल होते। ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन। 9.2 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल आणि या रस्त्यामुळे ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्हपर्यंतचं अंतर 10 मिनिटात पार करता येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचं लोकार्पण करतील। गोरेगाव ते खार दरम्यान जवळपास 8.8 किलोमीटरचा हा मार्ग असेल। बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे मार्गाचं पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार। 17 नोव्हेंबरला सुरू करण्यात आलेली होती ही मेट्रो। नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वे मार्गाने जोडला जाणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला हा मार्ग अखेरीस पूर्ण झालाय। पालघरच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। मीरा भाईंदरसह पालघर जिल्ह्यातल्या 30 लाख लोकांना पाण्याची गरज भागवणाऱ्या सूर्या नदीवरच्या प्रकल्पाचं आज लोकार्पण। 16 जानेवारीपर्यंत नाशिक जिल्हा नो ड्रोन झोन म्हणून घोषित। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पंतप्रधान मोदींच्या हस्ते गोदावरीचं पूजन होणार। या पार्श्वभूमीवर नाशिकचा रामकुंड परिसर फुलांनी सजला। मुंबई पुणे द्रुतगती आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज अवजड वाहतुकीला बंदी। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची खबरदारी। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय। शिवडी न्हावाशेवा सीलिंगचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सीलिंगची पाहणी केली। हा संपूर्ण मार्ग राज्यातला गेम चेंजर प्रकल्प आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांना स्थानबद्ध केलंय। मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्याचं घनवट यांनी आवाहन केलेलं होतं। पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं गेलं। कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटनांकडून मोदीच्या दौऱ्यावेळी विरोध दर्शवण्याची शक्यता आहे। आधी कांदा निर्यात बंदी उठवा आणि मगच नाशिकमध्ये पाय ठेवा। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। राजमाता जिजाऊंची 426व्या जन्मोत्सवानिमित्त सकाळी 10 वाजता शासकीय महापूजा। त्यानंतर जिजाऊंच्या वंशजांनी केलं जिजाऊंचं पूजन। बुलढाण्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाला दीपोत्सवानं सुरुवात। सिंदखेड राजा इथे राजवाड्यावरती नेत्रदीपक रोषणाई। राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या बोरिवली पूर्वेमध्ये उभारला राजमाता जिजाऊ चौक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चौकाचं लोकार्पण। बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत सर्व काही नीट सुरू होतं, मात्र त्यांच्या पश्चात शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू झाली। अपात्रतेच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जोरदार टीका। केवळ पक्षाचा प्रमुख मोठा झाल्यानं पक्ष मोठा होत नाही, तर सामान्य कार्यकर्ता मोठा व्हायला हवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळाला भेट। शिवसेना आमदार अपात्रता निर्णयानंतर ठाण्यातल्या आनंद आश्रमात आनंद दिघेंच्या स्मृतींना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। एकमेकांना चोर म्हणा डाकू म्हणा देणं घेणं नाही, दुकानदारी संपल्यानं नैराश्य आल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका। अध्यक्षांचा निकाल कायदेशीर बाबींचा विचार करूनच फडणवीसांचं वक्तव्य। शिवसेनेसंदर्भातल्या निकालावरती कपिल सिब्बल यांचं ट्विट। या नाटकाची स्क्रिप्ट फार पूर्वीच तयार झालेली होती। कपिल सिब्बल यांचा ट्विटमधनं निशाणा।
शिवसेना आमदार अपात्रता निकाल देऊन विधानसभा अध्यक्षांनी भाजपचे हस्तक असल्याचं सिद्ध केलं। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप। विधानसभा अध्यक्षांनी दोनही गटातल्या आमदारांना अपात्र केलं नाही हे आश्चर्य। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर जागा वाटपावरती आणखी एका बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होईल। प्रकाश आंबेडकरांशी संवाद सुरू। जयंत पाटील यांची माहिती। सर्वोच्च न्यायालयानं घातलेली चौकट पायदळीत उडवली गेली। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झालं म्हणून कोर्ट याची दखल घेईल, परब यांचं वक्तव्य। भाजप आधी आमदार आणि खासदारांना पळवून न्यायचं, मात्र आता पक्षच पळवून नेला जातो। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजपवर टीका। आम्हाला गद्दार म्हटलं गेलेलं असलं तरी आम्ही कोणती गद्दारी केलेली नाही, पक्षाचे विचार सोडलेले नाहीत, पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो। जळगावमध्ये बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमात लाभार्थींचा गोंधळ। फडणवीसांच्या आवाहनानंतरही आरोग्य किट घेण्यासाठी प्रचंड मोठी झुंबड। 14 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मंत्री उदय सामंत यांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे घेण्याचा महायुतीतल्या पक्षांचा निर्णय। रविवारी पुण्यामध्ये पहिल्या मेळाव्याचं आयोजन। पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडेल। आदित्य ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंसोबतच्या फोटोंचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती शेअर। नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू, आदित्य ठाकरेंचं व्हिडिओला कॅप्शन। थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या, अन्यथा एकनाथ शिंदेंसोबत या, नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। फावड्याचा वापर कसा होतो हे नितेश राणेंना माहीत नाही, फावडा घेऊन तुम्हालाच उडवून टाकू। नितेश राणेंच्या टीकेनंतर अंबादास दानवेंचा पलटवार। श्रीराम महात्मा गांधींचे श्वास होते। काँग्रेस महात्मा गांधींच्या विचारधारेवरती चालतं, निमंत्रणाला नकार देऊन काँग्रेस महात्मा गांधींचा अपमान करते। राधाकृष्ण विखे पाटलांची काँग्रेसवर टीका। भंडारा लोकसभेच्या जागेवरनं भाजप आणि अजित पवार यांच्या गटात चढाओढ। मात्र 2014 आणि 2019 साली भाजपचा इथे विजय झाल्यामुळे आता सुद्धा ही जागा भाजपकडेच असायला हवी, माजी मंत्री परिणय फुकेंचं वक्तव्य। मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना सोयी सुविधा द्या, राज पाटील यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 20 जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडतंय। गेल्या 1.5 वर्षांपासून आपली आणि आपल्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। आपल्याला अटक केली तरी चालेल, मात्र यापुढे एसीबी कार्यालयात येणार नाही। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून संताप व्यक्त। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची दोषमुक्तीची याचिका। हिरेन हत्या प्रकरणात शर्मा सध्या जामिनावर बाहेर आहेत। अमरावतीमध्ये शेकडो वाहन चालकांचं मुंडन आंदोलन। हिट अँड रन कलम मागे घेत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलनकर्त्यांचा निर्धार। बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन। राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा मुंबईत ठाकरे गटाकडून निषेध। विलेपार्ले रेल्वे स्टेशन इथे कार्यकर्त्यांनी सरकारची अंत्ययात्रा काढली। राज्यात सत्तेचा गैरवापर होत असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। शेकडो विद्यार्थ्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात नांदगाव खांडेश्वर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं एमपीएससी मार्फत परीक्षा राबवण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पुण्यातल्या गोंधळानंतर सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय। फेलोशिप देण्यासाठी या संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीचा पेपर फुटल्याचा परीक्षार्थींचा आरोप। भटक्या विमुक्तांना आधार कार्ड देण्यासाठी राज्य सरकारची विशेष मोहीम। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मागणीला यश। राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश। घर खरेदी करार रद्द होण्यास विलंब झाला तर त्याला खरेदीदार जबाबदार नसेल। 5 वर्षांनी खरेदी करार रद्द झाल्यानं संबंधित नागरिकांनी भरलेली स्टॅम्प ड्युटी परत केली जावी। उच्च न्यायालयाचे महसूल खात्याला आदेश। वैद्यकीय चाचणीसाठी आणलेल्या आरोपीकडून ससून रुग्णालयात तोडफोड। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। संबंधित आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडलं। शरद मोहोळवरती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये हल्ल्याचा प्रयत्न, त्यासाठी आरोपींची वकिलासोबत बैठक झाल्याचं समोर।
तसंच शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी वकील संजय उढाणचं आरोपीसोबत संभाषण. धुळे जिल्ह्यात पुन्हा लंपी आजाराचा शिरकाव. 4ही तालुक्यातील 50 गावांमध्ये लंपीची साथ. रोगाचा प्रसार अन्यत्र होऊ नये यासाठी जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये नवी मुंबई देशात 3ऱ्या स्थानी तर राज्यात पहिल्या क्रमांकावर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांनी स्वीकारला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार. नवी दिल्लीमध्ये स्वच्छ भारत पुरस्कारांचं वितरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते वितरण सोहळा. 2 मराठी भाऊ ठरले पुरस्काराचे मानकरी. 21 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं यंदाचं 19वं वर्ष. यात 59,000पेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील. ठाण्यामध्ये 20 ते 22 जानेवारी दरम्यान भव्य रामायण महोत्सव. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन केलं जाईल. या महोत्सवात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राम नामाचा जागर केला जाईल. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विधिवत पूजा करून तुळजाभवानी देवीच्या निद्रेला सुरुवात. 8 दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर देवीची सिंहासनावरती प्रतिष्ठापना केली जाईल. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात केली जाईल. श्रीरामाला बदनाम करण्याचे काँग्रेसकडनं अनेक प्रयत्न. 22 जानेवारीलाही काँग्रेस हा कार्यक्रम बॉयकॉट करेल असं वाटतंय. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची काँग्रेसवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.